तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय करणार आहोत। तर चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इकडे आपण बांगडे घेतलेत, तर आता साफ करून घेऊया बांगडे। तर बांगडे साफ करून आपण घेतलेत, आता स्वच्छ धुवून घेऊया। तर बांगडे आपण स्वच्छ असे धुवून घेतलेत, आता आपण कट करून घेऊया। तर हे आपण फ्राय करायला बांगड्यांना कट मारून घेतलेत, आणि हे दोन बांगडे त्यांचा आपण सार बनवणार आहोत। तर कट करून घेऊया आपण। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली, मिरच्या टाकल्यात, लसूण आणि आलं। तर मिक्सरला लावून घेऊया हे। तर बांगड्याला आता आपण मसाले लावून घेऊया। तर हे आगळ आहे, तर हे मीठ, ही हळद पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, आणि ही आपण मगाशी पेस्ट बनवली होती आलं लसूणची आणि मिरची। तर ही आपली पेस्ट, थोडंसं तेल ओतून घेऊया। तर हे थोडंसं तेल ते एकत्र करून घेऊया मस्तपैकी।
तर बांगड्याला आपण मस्तपैकी असा मसाला लावून घेतला आहे. तर बांगड्याला मसाला लावून ठेवून देऊया साईडला बांगडे आणि कालवण बनवायला घेऊया बांगड्याचं. तर चला. तर कालवण बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. तर वाटणासाठी आपण इकडे खोबरं घेतलं आहे, हे आलं लसूण, टमाटर आणि कांदा मस्तपैकी भाजून घेऊया. तर आता सुकं खोबरं टाकूया याच्यामध्ये. तर हे वाटण आपण मिक्सरला लावून घेऊया आता. तर हे आपलं वाटण रेडी आहे. आता आपण मच्छीचं कालवण बनवायला घेऊया. तर तेल घातले अगोदरच. आता हे आपले खडे मसाले. तर आता आपण वाटण घालून घेऊया आपलं. तर आता आपण मसाले घालूया आपले रेग्युलर मसाले. तर ही हळद पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, हा कांदा लसूण. तर आता आपण थोडं पाणी घालून घेऊया याच्यामध्ये. अजून थोडंसं पाणी घालूया. तर आता थोडं मीठ घालून घेऊया आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मच्छी घालून घेऊया. तर उकळी आली आहे. आता आपण बांगड्याचे पीस टाकूया याच्यामध्ये. तर आता आपण स्लो गॅसवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. आणि हे आपलं लास्टला कोकम. तर मस्तपैकी स्लो गॅसवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊ. तर आता आपण बांगड्यांना पलटी मारून घेऊया. तर बांगड्याचं कालवण आपलं रेडी झालं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता गॅस बंद करूया. तर आपले बांगडे फ्राय करून झाले. तर आता डिशमध्ये काढून घेऊया. मित्रांनो बघू शकता.
तर हे आपलं बांगड्याचं कालवण, इकडे बांगडा फ्राय, कांदा घेतलाय, भात. आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. तर बांगड्याचं कालवण तर मस्त झालंय. आता बांगडा फ्राय बघूया. तर बांगडा फ्राय पण मस्त झाला मित्रांनो. तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.